नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि स्वामिनी प्रतिष्ठानच्या वतीने समाजसेविकांचा सन्मान सोहळा संपन्न। नवनिर्वाचित नगरसेविका समाजसेविका सुवर्णाताई मोरे राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मानित, तर समाजसेविका सावित्री जाधव यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान। कांचनताई जाधव यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी। आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठान खोपोली यांच्या वतीने स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने महिलांचा सन्मान सोहळा आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला। यावेळी राजमाता जिजाऊ पुरस्कार नवनिर्वाचित नगरसेविका सुवर्णाताई मोरे यांना देण्यात आला, तर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार समाजसेविका सावित्री जाधव यांना देण्यात आला। तर उपस्थित महिलांसमवेत हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमाला खोपोलीचे नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे, उपनगराध्यक्ष विक्रम साबळे, नगरसेवक अनिल सानप, दिनेश थोरवे, नगरसेविका रेश्मा गायकवाड, अश्विनी अत्रे, सुवर्णा मोरे, रुपाली जाधव, रुक्साना जळगावकर, सानिया शेख, श्रुती पालांडे, प्रतीक्षा रेटरेकर, स्वामिनी प्रतिष्ठान खोपोलीच्या अध्यक्षा कांचनताई जाधव, उपाध्यक्षा शीतल डोकले, सदस्या उज्ज्वला वाघेला, आशा जाधव, सावित्री जाधव, संध्या जाधव, ताराराणी ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा वंदना मोरे, माजी नगरसेविका केविना गायकवाड, रेश्मा आंग्रे आदींसह अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी धम्मशील सावंत, खोपोली। माझ्या नगराध्यक्ष बनण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे। खऱ्या अर्थाने मी जर नगराध्यक्ष झालो असेल तर या समोर बसलेल्या सर्व या नारी शक्तीमुळे झालेलो आहे। जी नारी शक्ती आता मला 5 वर्ष खूप मोठं भाग नगरसेवकांच्या मार्फत देणार आहे आणि खोपोलीचा विकास सुद्धा त्यांच्या माध्यमातून होणार आहे। कांचनताई, तुमचं खूप मोठं योगदान या आपल्या खोपोलीसाठी लाभलेलं आहे। वंदनाताई, तुमचं सुद्धा खूप चांगलं योगदान राहिलेलं आहे की मी गेल्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून माझ्या भगिनी कांचनताईंचं काम बघतोय की तळागाळातील घरकाम करणाऱ्या की ज्या वंचित घटक असतो आपला, की त्यांना कुठल्याही प्रकारचा प्लॅटफॉर्म नसतो, त्यांना कुठल्या प्रकारच्या सुखसुविधा नसतात, त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ऑफिस नसतं किंवा एखादं घर नसतं, पण एक हक्काचं घर, एक हक्काचं दुकान म्हणून कांचनताईंकडं बघितलं जातं। आजच्या या कार्यक्रमासाठी मी नेहमीच बघत असतो की कार्यक्रम घेणं